तेव्हापासून हा गोबर गॅस तयार होतो. लक्षात घ्या, नाल्यामध्ये पाईप टाकल्यामुळं गॅस अजिबात मिळत नाही. मिळत नाही. कोणीतरी म्हटलं होतं नाल्यामध्ये ते टाकल्यानंतर तसं काय नाही, याला निघतो. आता ते बोलले असतील, ते ह्याच्याविषयी बोलले असतील. पण जवळपास ह्यांना काही अडचण नाही आता. तर तुम्हाला लाईन मध्ये उभं राहायचं नाही. आता माझ्यासारखा माणूस असेल, मी त्या दिवशी मी जॉब करतो, सुट्टी काढून गॅस भरायला गेलो. तर असं माझ्यासारख्या लोकांना ही काय होतंय, आत्ताची परिस्थिती हा झाली भैया. आताची ही परिस्थिती. आत्ताची परिस्थिती लाईन मध्ये. हा. पण पहिलं आपल्या शरीराचं मी पाहिलं का हा. घेतला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, सध्या आपल्या भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एलपीजीचं संकट आहे. एलपीजी गॅसचं संकट आहे. सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे संपूर्ण जगामध्ये एलपीजीचं संकट आहे. पण मित्रांनो, सध्या आपण अशा ठिकाणी आलोय तिथं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला एलपीजी गॅस मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार नाही, किंवा तुम्हाला कोणत्याही त्या घराला कोणत्याही प्रकारे गॅसची त्यांची चूल पेटवण्याची कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. तर ते काय मित्रांनो, आपण आज विजया लोखंडे यांच्या घरी आलेलो आहोत. मित्रांनो, त्यांचा एक दुग्ध व्यवसाय आहे, एक मुक्त गोठा आहे. आणि त्या गोट्याच्या माध्यमातून त्यांना गोबर गॅसचा हा प्लॅन्ट उभा केलेला आहे. तर गोबर त्यांना काय केलेलं आहे, आपल्याला सरकार त्या अनुदान गोबर देतं. गॅसच्या प्लॅन्टला अनुदान देतं. तर ते मित्रांनो त्यांना ते केलेलं आहे. तेच आपण याविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत, की बाबा गोबर गॅससाठी कुठं फॉर्म भरावा लागतो, सरकार त्याला किती अनुदान अनुदान देतं, त्याला जागा किती लागते, तसे त्याची संपूर्ण प्रोसेस काय असते. तेच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आता हा जो तुम्ही गोबर गॅस तयार केलेला आहे सर्व, ते कसं केलेलं आहे तुम्ही? काय तुम्हाला अनुदान भेटलंय का, तुम्ही खर्चाने केलेलं आहे? नाही, गोठा चालू केला ना त्यावेळेस ह्याची स्कीम आली होती. हा हा आणि आमचे जे दूध संकलनवाले चेअरमन आहेत हा. स्वप्नील, हा. त्यांनी सांगितलं मावशी फॉर्म सुटले, तुम्हाला घ्यायचा आहे का? तर मी म्हणलं ठीक आहे. मला फॉर्म आणला, मी हा. फॉर्म भरून दिला आणि 2 महिन्यातच माझा नंबर लागला. हा. 2 महिन्यातच हे हा. आलं, त्यांचा फोन आला, मटेरियल येऊन पडलं. त्यांनी मला खड्डा घेऊन घ्यायला सांगितला. मग तो खड्डा तयार केला आणि त्यांनी येऊन बॅग टाकून दिली. हा. आल्यानंतर त्याच्यात 1300 किलो पेंट टाकायला सांगितलं. आता 1300. आपला गोठा असल्यामुळे हा, आपल्याला काय ती साधी शेणाची काही कमतरता अडचणच नाही. नाही आली. बरोबर. तर 3-4 दिवस आम्ही 1300 किलो तो एक पाटीचं माप करून हा. सोडलं. 1300 लिटर पाणी सोडलं. हा. 8 दिवसाच्या आत बॅग फुल झाली. नंतर त्यांना फोन केल्यानंतर ते लोक येऊन त्यांनी सगळं जोडून दिलं आणि आता ते चालू झालं. एवढे ह्याला फक्त माझे 7,500 रुपये खर्च झाला. हा. आणि तो पण खर्च ते आमचे दुधावाले चेअरमन आहेत, हा, हा. त्यांनी 2 वर्षानं माझ्या दुधातून कटिंग करून घेतलं. मग तुम्हाला थोडक्यात अनुदान भेटलेलं आहे. अनुदान आणि भेटलं. बाकी काय 6-7 हजार तेवढंच रुपये मी असतील भरले, ते तुम्हाला. बाकी सगळं अनुदानितच आता सध्या असतं. महाराष्ट्रामध्ये नाही, संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये गॅस साठी लोकांना गॅस मिळेनात मित्रांनो. मोठ्याच्या मोठ्या रांगांमध्ये उभं राहावं लागतंय. पण मित्रांनो, शेताकडे हा गोबर गॅसचा तुम्ही पर्याय म्हणून वापर करू शकता. तर मित्रांनो, आता ह्यांना काही अडचण नाही आता. तर तुम्हाला लाईन मध्ये उभं राहायचं नाही. आता माझ्यासारखा माणूस असेल, मी त्या दिवशी मी जॉब करतो, सुट्टी काढून गॅस भरायला गेलो. तर असं माझ्यासारख्या लोकांना ही काय होतंय, आत्ताची परिस्थिती झाली भैया. आताची ही परिस्थिती. आत्ताची परिस्थिती लाईन मध्ये. हा. पण पहिलं आपल्या शरीराचं मी पाहिलं का हा. घेतला. हा. तर आपल्या त्या भारतचा गॅस. गॅस असो किंवा एलपीजीचा हा. असो, हा. त्याच्यावर आपण भाकरी भाजली तर निदर्शनास काय आलं की कॅन्सर सारखे कॅन्सर करते, बरोबर. आजाराला बळी पडतात. हा. म्हणून मी म्हणले हा आपला ऑर्गॅनिक पद्धतीचा जो गॅस आहे शेणावर तयार हा, होतो, गोबर गॅस. तो आपल्या शरीराला हानिकारक नाही ना. नाही, नाही, बरोबर. म्हणून ह्याच्याला डोकं लावून हा. त्याचा फॉर्म भरून त्याच्या मागे लागून हे करून घेतलं आणि सरकारने सहकार्य केलं आणि 1 महिन्याच्या आत मला बसवून दिला. म्हणजे पूर्णपणे ऑर्गॅनिक, आणि जो आता गॅस असेल त्याच्यामध्ये काय केमिकल केमिकल काहीच नाही, फक्त शेण टाकणे, पाणी हा. टाकणे हा. आणि तो त्याच्यात काय जीवाणू हे ते असतील बॅग त्यांनी सोडले त्याच्यामध्ये त्याच्यावर तयार. कसलंही म्हणजे दुष्परिणाम नाही त्या अजिबात गॅसमध्ये. नाही, अजिबात आपल्या शरीराला हानिकारक अशी हानिकारक नाही. नाहीये. त्यामुळे मित्रांनो, गोबर गॅस आता सरकार अनुदान देतंय, पण प्रत्येक लोकांपर्यंत ती
कारण काहींच्या आता आळस आहे, आळस लोक आहे, लक्ष देत देत नाहीत आणि करत नाहीत. हा, मी ह्याला चटके का मी शहरात हा, राहिल्यामुळं हा, हा. सिलेंडरचं गॅसचं सगळ्याच मला माहित होतं, पण तब्येत साथ देत नव्हती, आजारी पडत होती. जवळपास मित्रांनो मॅडम 25 वर्ष 35 वर्ष 35 वर्ष शहरामध्ये राहिलेले आहेत. तरी मित्रांनो त्यांना गावापासून कधी नातं तोडलेलं नाही. नाही पुन्हा त्या मातीशी नातं आहे. कोरोनापूर्वी या ठिकाणी आल्या, त्यांना मोठा गोठा तयार केला, शेती करतात. तसेच अशा विविध ज्या सरकारच्या योजना आहेत त्या मित्रांनो ते त्याच्यासाठी धडपडत असतात. तर मित्रांनो आता हे बघू शकता तुम्ही, इकडे दाखवा जरा. हे बघू शकता पूर्णपणे गोबर गॅसचा प्लांट आहे, त्यांना तयार केलेला आहे. आता हे किती जागा असेल? एक 15 बाय 10. 10, 15 15 बाय बाय 10. 15 बाय 10च्या आसपास तुम्हाला जागा लागणार आहे. आणि महत्वाचं तुमच्या घरी गुरं पाहिजेत. गुरांचं जे शेण असतं त्याच्या माध्यमातून हा गोबर गॅस तयार होतो. लक्षात घ्या, नाल्यामध्ये पाईप टाकल्यामुळं गॅस अजिबात मिळत नाही. मिळत नाही. कोणीतरी म्हटलं होतं नाल्यामध्ये ती टाकल्यानंतर तसं काय नाही, याला निघतो. आता ते बोलले असतील, ते ह्याच्या विषयी बोलले असतील, पण त्याच्यातून पण याच्यातून नाही नाही गॅस शेणापासून तयार शेणापासून होतो, गोबर गॅस शरीराला तयार होतो. हानिकारक नाही. मेन शरीराला गोष्ट आपल्या अजिबात शरीराला हानिकारक नाही. हानिकारक नाहीये. तर मित्रांनो या पद्धतीनं 3 वर्ष झालं एकही सिलेंडर एलपीजी किंवा भारत एकही सिलेंडर मी विकत माझ्या घेतलेलं 2 टाक्या आहेत अशा पडून आहेत, पण होय. मी भरून ही घेतलेलीच नाही. हो का? मग आज पैसे वाचले किती? हा. पैसे किंवा- तर आर्थिक बाजू भक्कम झाली, हा. शिवाय शरीराला ह्याचं काय साहित्य इफेक्ट नाही ना, अजिबात फुटायचं नाही. किंवा काय काही असं नाही, म्हणजे काही काय नाहीये ना. फक्त ही जी कंपाऊंड केलंय हा, की आता शेतात राहतोय, हा. कुठल्या आता प्राण्याने मला येऊन- एक सांगा, हम्म. की बाबा ह्याच्यातून गॅस निघून ह्या लाईनद्वारे आत घरात येतो. घरात घरामध्ये सगळीला जातो. कनेक्शन दिलंय. आणि इथं काय म्हणजे त्याचा कॉक वगैरे कॉक आहे ना, जर हा. काय कधी साफ वगैरे करायचं असलं तर ते खोलून साफ करून बंद करायचा. दुसरी आपली भांडी घासायची एक जाळी आणि डायरेक्ट ते तुमच्या शेगडीला अटॅच शेगडीला टाकायचं, बाकी शेगडीला कुठंच काय. अटॅच. हम्म. तर मित्रांनो फक्त 7,000 रुपयामध्ये हम्म. तुमचं संपूर्ण म्हणजे आता किती वर्षाची याला 3 वॉरंटी वर्ष झाली. नाही 3 वर्ष झालं झाले आणि वरती येतात ना. येतात मेंटेनन्स मेंटेनन्सला येतात, तुमचं कसं झालं का म्हणजे ते सगळं बघायला त्यांचं ते हा. लिहून घेऊन जातात ते. पण ओके, ते काय म्हणतात रिझल्ट आपला ओके म्हणतात हा. की तुम्ही व्यवस्थित त्याचा तर सांभाळ 7,000 केला. रुपयामध्ये मित्रांनो 3 वर्ष असे झाली, 3 वर्ष झाले. कोणत्याही प्रकारचं त्यांना अडचण गॅसची नाही. टाकी बनवून घ्यावी लागली नाही. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अडचण आलेली नाही. तर 7,000 रुपयामध्ये फक्त शेणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची चूल चालू आहे म्हटलं तरी वावगं हो, ठरणार नाही बाबा. चालू आहे सगळं सगळं आणि आता त्याचं. गावाकडं या एलपीजीचं जे संकट आहे, गावाकडे एवढं मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नाही. काय गावाकडची शेती असते त्याच्यात त्यांना कुठं पण चूल टाकू आणि द्या. आदत लागलेली हा. भैया जात नाही ना, हा, पण आदत लेडीजला आहे. आजकालच्या कशी हा. आदत लागली ती गॅसची, सरपणाच्या ज्या हा. सवय मोडल्यात, पण बरोबर आहे. पहिलंच परत वापस आले पहिलंच हा ते हम्म. जुने दिवसच ओल्ड इज गोल्ड. गोल्ड. जुने दिवसच पुन्हा माघारी येत आहेत. तर मित्रांनो तुम्हीही आता सध्या फॉर्म वगैरे असतात म्हणजे चालू आहे पंचायतीमध्ये कनेक्शन किंवा जेडपी मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातं. ज्याचं तर दूध डेअरीला हा. असेल त्यांनी ज्या ते आपल्या चेअरमनला भेटलं की ते त्यांना त्याचं ज्यांचे बाबा गुरं आहेत किंवा त्यांचं दूध बऱ्यापैकी जातंय, एक 4-5 गायी आहेत, त्या लोकांनाही हा गोबर गॅसचं हे भेटू शकतं. तर मित्रांनो हे आता मोठे काही छोट्या प्रमाणात पण ज्याच्यापेक्षा छोटं बी आहे. छोट्या प्रमाणात पण भेटत आणि आता असेल. टाक्यांचं आता यांचं निघाले जवळपास 6-7 जणांचं कुटुंब टाकी आता आपल्या कशी हा. 750-800 लिटरची टाकी हा. असते तशा त्या टाक्यात आता नवीन आले ना ते टाक्यांमध्ये. टाक्यात आले. म्हणजे जागा पण कमी लागणार जागा पण त्याला. कमी आणि टाक्यात आता त्यातल्या त्यात जास्त फुटा तुटण्याची भीती. आता हो. मला खर्च करावा लागला ना, कंपाऊंड येते ते हा. त्याला ते करावं लागतं. हा. आता नवीन आला गेल्या वर्षी. आता मित्रांनो हे एलपीजीचं संकट आहे त्याच्यावर हा पर्याय आहे आणि यांना यापूर्वी केलेला आहे 3 वर्ष झाले. त्याच्यामुळे मित्रांनो अशा काय तुमच्या घरी गुरं वगैरे असतील तर मित्रांनो या गोबर गॅसचा तुम्ही उपयोग करू शकता. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.